जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी महायुतीची पहिली बैठक आज कोल्हापुरात झाली। त्यामध्ये नगर परिषद, नगरपंचायती पाठोपाठ झालेल्या महापालिका निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकला। त्याचप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही महायुतीची सत्ता आणण्याचा निर्धार करण्यात आला। या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता आहे, मात्र कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसला लांबच ठेवा असा सल्ला नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला। कोल्हापूर इचलकरंजी महापालिका निवडणुकीत महायुतीनं महायश मिळवलंय। त्यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या नेत्यांनी आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। त्यासाठी ताराराणी चौकातील एका हॉटेलमध्ये आज महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, नामदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते। बैठकीमध्ये निवडणूक रणनीती, संघटनात्मक मजबूती, जागा वाटप तसंच विजयासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाजूंवर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली। बैठकीमध्ये बोलताना नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी शक्य असल्यास जिल्हा परिषदेच्या 68 जागांवर युती करणार तसंच जास्तीत जास्त घटक पक्षांना एकत्र घेऊन ही निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट केलं। या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यताही नामदार पाटील यांनी व्यक्त केली आहे। जिल्हा परिषदेमध्ये इतकं लोकल पॉलिटिक्स असतं की त्यामुळे पूर्ण जिल्ह्याची युती असं त्याचं स्वरूप कमी राहील असं मला वाटतंय। ज्याला देवेंद्रने खूप चांगला शब्द वापरला, हायब्रिड। एका झडपीत झाली तर दुसऱ्या झडपीत नाही झाली, पण इन ऑल सगळ्यांची म्हणून टोटल ही झडपीमध्ये सुद्धा टोटल असते 64, 68, 34 ज्याला मिळतात तो जिल्हा परिषद अध्यक्ष होतो। ही टोटल 48-50 कडे जावी, कसेही लढा, पण जास्तीत जास्त घटक पक्षांमधले पक्ष एकत्र या। काही तालुके असे होते की पूर्ण युती झाली, काही आता असं होईल की शिवसेना राष्ट्रवादी झाली, काही तसं होईल की BJP राष्ट्रवादी झाली, पण काही केल्या विरोधकांना फायदा होणार नाही असं वर्तन आपलं असलं पाहिजे असं आम्ही सगळ्यांनी ठरवलं। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रच लढणार, यावर आता कोणी भविष्य वर्तवण्याचं कारण नाही। ते फक्त महानगरपालिका एकत्र लढले का जिल्हा परिषद लढणार आहेत का एकूणच एकत्र आले हे थोडं संदिग्ध आहे। मी फार सामान्य गिरणी कामगाराचा पोरगा आहे, आपल्या पौशच कमी ना, त्यामुळे ते जिल्हा परिषद सुद्धा एकत्र लढणार आहे आणि आमची त्याला मान्यता आहे की बा तुम्ही दोघे आम्ही ज्या युतीमध्ये जागा देऊ तर तुम्ही तुमचा आपापसात डिस्ट्रीब्युशन करा। जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये स्पष्ट बहुमत मिळवत विरोधकांना कोणताही फायदा होणार नाही याची दक्षता घेणार असल्याचं नामदार पाटील यांनी सांगितलं। महायुतीला सत्ता मिळण्यासाठी सर्वांनी एकसंघ प्रयत्न करावेत, कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रीय काँग्रेसला 4 हात लांबच ठेवा असंही नामदार पाटील यांनी बजावलं। कोल्हापूरमध्ये आता म्हटल्याप्रमाणे शक्य असेल तर 68 जागांवर युती करा असं मी आग्रहाने म्हटलं आहे। वेगवेगळं लढायचं असेल तर अधिकाधिक पक्ष तरी किमान एकत्र या, काही केल्या काँग्रेस बरोबर युती करू नका। केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून भाजप सरकारच्या ग्रामीण भागातील सर्व घटकांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात आल्या आहेत। त्यामुळे ग्रामीण भागातही महायुतीला चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला। बैठकीला भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे, आमदार राहुल आवाडे, आमदार अमल महाडिक, आमदार शिवाजी पाटील, भरमूअण्णा पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, समजितसिंह घाटगे, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, शौमिका महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार प्रकाश आवाडे, सुरेश हळवणकर, प्राध्यापक जयंत पाटील, संजय बाबा घाटगे, महेश जाधव यांच्यासह महायुतीचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते।